केतन अग्रवाल, सिया गोयल आणि चेतन चौधरी लोहगड मर्डर केसमध्ये आतापर्यंत ही तीनच नावं खरं तर संपूर्ण देशाला माहिती आहेत. पण आता या सगळ्यामध्ये चौथ्याची एंट्री होण्याची शक्यता आहे. हा चौथा नेमका कोण आहे आणि याचा या हत्या प्रकरणामधला नेमका रोल तरी काय आहे? तो गजाआड जाणार आहे की तुरुंगाच्या बाहेर राहणार आहे? जाणून घेऊयात. लोणावळ्यामधल्या लोहगडावरून ढकलून ज्याची हत्या करण्यात आली तो केतन अग्रवाल. केतन सोबत जिचा साखरपुडा झाला होता, मात्र जिनं प्रियकराच्या मदतीनं केतनच्या हत्येचा कट तडीस नेला ती सिया गोयल. केतनच्या हत्येच्या दिवशी स्वतः लोहगडावरती हजर राहिलेल्या सिया गोयलचा प्रियकर चेतन चौधरी आजवरती केतनच्या हत्या प्रकरणामध्ये आपल्याला ही तीनच पात्र माहिती होती. मात्र आता त्यामध्ये चौथ्याची एंट्री झाली आहे आणि ते पात्र म्हणजे सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याचा जवळचा मित्र. आणि त्याच्या याच मित्राला केतनच्या हत्येच्या गटाची पूर्वकल्पना होती अशी धक्कादायक माहिती समोर येते. केतन अग्रवालचा काटा काढण्यासाठी त्याची हत्या करायचं असं सिया आणि चेतन या जोडगोळीनं ठरवलं आणि या हत्येच्या कटाबाबत चेतनच्या एका जिवलग मित्राशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती आता समोर आली आहे. इतकंच नव्हे तर हत्ये दिवशी म्हणजेच 18 जूनला या मित्रानं लोहगडावर आपल्यासोबत यावं असा सिया आणि चेतनचा आग्रह होता. मात्र तो लोहगडावर आलाच नाही. तसेच केतनची हत्या केल्यानंतर चेतन सर्वात आधी या मित्रालाच भेटल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं केतनच्या हत्येचा गुंता सोडवण्यासाठी चेतनच्या या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची प्राथमिक चौकशीही सुरू केली आहे. आता जर आरोपी चेतन चौधरीच्या मित्राला केतनच्या हत्येची पूर्वकल्पना होती, तसंच जर हत्येच्या नंतर चेतन त्या मित्राला भेटायला आला असेल तर तो मित्र देखील कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकू शकतो का, याचं उत्तर मिळवण्यासाठी आम्ही वकिलांना गाठलं. जर पोलिसांना तसं तपासात निष्पन्न झालं की ह्या आरोपीला सगळं माहिती होतं आणि गुन्हा घडल्यानंतर देखील तो संपर्कात होता किंवा त्याला गुन्ह्याची माहिती दिली आणि जर त्यांनी काही तसं संभाषण केलं असेल, आरोपीला काही मदत करण्याच्या उद्देशाने काही कृत्य केलं असेल तर पोलीस तपासामध्ये तसं निष्पन्न झालं तर कायदेशीर BNS नुसार कारवाई होऊ शकते. पण शेवटी न्यायालयामध्ये जे काही पुरावे येतात, शेवटी पुराव्याच्या आधारात भविष्यात निकाल होत असतो. ही सगळी कायद्याची परिस्थिती. चेतनचा एक मित्र आहे ज्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्याकडे त्यानं हत्येच्या कटाबद्दल सांगितलं होतं असं पोलिसांना संशय आहे. त्याची चौकशी करण्यात आली. काय कारवाई होऊ शकते त्यानुसार? नाही, अशी कुठली चौकशी जरी झाली याच्यात, पण जर व्हॅलिड पुरावाच काही नसेल तर त्या एका निष्पाप माणसाला त्याच्यामध्ये गावण्यात काय अर्थ नसतो. केवळ नुसतं सांगण्यानं काही गुन्हा होऊ शकतो किंवा त्याला माहीत आहे त्यानं लपवले म्हणून काही गुन्हा होऊ शकतो? नाही, असा कुठलाही नाही. गुन्हा हा त्याच्यामध्ये बसत नाही. सिया आणि चेतन बरोबर तो मित्र देखील तुरुंगाची हवा खाणार का, हे त्याच्या विरोधात किती सबळ पुरावे मिळतात यावरती अवलंबून असेल. दुसरीकडे सिया आणि चेतनची पोलीस कोठडी वाढवून मिळण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलंय. आरोपींच्या मोबाईलमधील रिकव्हर करण्यात आलेल्या डेटामध्ये त्यांनी सांकेतिक भाषेतून संभाषण केल्याचं आढळून आलंय. याचा तपास करण्यासाठी आणि या हत्येच्या कटात जवळची कोणी व्यक्ती सहभागी आहे का याचा शोध घेण्यासाठी सरकारी वकिलांनी सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीमध्ये 3 दिवसाची वाढ करून देण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळं आता सिया आणि चेतनला लवकरच जामीन मिळू शकतो का हा प्रश्न चर्चेला जाऊ लागलाय. आज त्यांनी 3 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली होती, परंतु कोर्टाने आज त्यांचं ग्राउंड्स कन्सिडर करून पोलीस कस्टडी एक्सटेंड केली नाहीये. त्यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये घेतलेलं आहे. दोन्ही मागणी करण्यात आली होती का? आज त्यांनी तो अर्ज काही प्रेस केलेला नाहीये. ते कदाचित त्यांना तो ड्रॉप करायची इच्छा आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांच्या नार्को आणि लाय डिटेक्टर टेस्ट देखील होणार नसल्याचं कळतंय. त्यामुळे आता पुणे ग्रामीण पोलिसांच्या समोरचं आव्हान हे देखील काहीसं वाढलंय. आता केतन हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तपासाची चक्र नेमकी कोणत्या दिशेनं आणि किती वेगानं फिरतील याची सगळ्यांनाच उत्सुकता असेल. मिकी घई आणि नाझीम मुल्लासह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पुणे.